Dunia
काला खाऊ वैकुंठित ऐसे नाही कवळ काही एकमेका मुखे सुखे घालू बरी वैकुंठित ऐसे नाही तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित ऐसे नाही कवळ काही कार्याचे कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा काला प्रकरणातील अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. कारण काल्याच्या कीर्तना दिवशी कीर्तनकार हा बांधलेला असतो. त्याला काला प्रकरणातीलच वर्णन आजच्या दिवशी करावं लागतं. पण अभंगाच्या निरूपणापूर्वी सुरुवात करण्यापूर्वी ज्याप्रमाणे आपल्या घरात एखादं शुभ कार्य असेल तर पहिल्यांदा आपण आपल्या कुलदैवतेचं स्मरण करतो. त्या न्यायानं या शुभ कार्याला सुरुवात करताना आपलं जे कुलदैवत आहे त्याला आपण पहिल्यांदा नमन करूया. पांडुरंगा आवडे मात विठ्ठलाचे किंवा तुका म्हणे ज्याचे सनकाधिक ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग. म्हणून पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची. कोणत्या संतांना नमन करायचं महाराज? तर जे या संप्रदायाचा पाया झाले असे माऊली महावैष्णव आणि जे या संप्रदायाचा कळस झाले असे तुकोबर आहे त्यांना आपण नमन करूया. नमो ज्ञानेश्वराय. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केले स्मरण होय सर्व विद्येचे अधिकरण. ते जीवन चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. गुरुना का नमन करायचं महाराज? तर गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविण देव नाही तुझा पाहतात रे लोकी. तर अशा प्रकारे नमन झालं तर काय म्हणतात महाराज? उपजून या पोटी काला खाऊ का तर वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे. आणि तो कसा खायचा ते पण सांगितलेला आहे की एकमेका देऊ मुखे सुखे घालू बरी. हे सगळं कुठं करायचं आहे? तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. काय निरूपण झालं नाही ना तुम्ही म्हणतात तेवढं सांग म्हणलं आपण. तर उपजोनी या पुढती येऊ म्हणतात. पुन्हा उपजोनी म्हणजे जन्माला येऊ. कशासाठी? तर काला खाऊ दही भात. आता काला आपल्याला माहित कशाचा? आमटी भाकरीचा, दूध भाकरीचा, दही दुधाचा हाच काला माहित. पण इथं अभिप्रेत असलेला काला कोणता आहे? तर हरिनामाचा केशरी काला. आणि येणे मोहिले
की हरिनामाच्या खिचडी काल्याची इथं महाराजांनी मागणी केली आहे आणि तो खिचडी काला खाण्यासाठी एक जन्म पुरेसा नाही म्हणून म्हणलं या आणि मागणी पण मागितलेली आहे. असं काय नुसतंच म्हणलेलं नाही, जन्मजन्मांतरी पुन्हा पुन्हा आम्हाला जन्माला घाल. परत म्हणतात की गर्भवास सोसायचा काय सोपा नाही. पुढं सगळं म्हणावं की नाही की गर्भवास सोपं नाही आहे, तरी पण महाराज म्हणतात आम्ही उठून परत परत जन्माला येऊ. कारण हा नाम घेण्यासाठी हा जन्म पुरेसा नाहीये. कसं काय नाही, मुळात आपल्याला काय मिळालं हेच आपल्याला माहित नाही. जो देवाधिकांना मिळाला नाही असा हा नरदेह आपल्याला मिळाला. कशावरून? त्याला पण प्रमाण आहे आपल्याकडे, आपल्या सगळ्या गोष्टीला प्रमाण आहे की स्वर्गीचे अमर सीताती देवा तू डोके व्हावा जन्मावा. स्वर्गातले अमर इच्छितात कुठं तर मृत्यू लोकात जन्म व्हावा. वास्तविक पाहता तिथली इथली बघायला गेलं तर काही पण चांगलं इथं नाही आहे. इथं काहीही चांगलं नाही आहे. इथं प्यायला अमृत आहे, आपल्याकडे 6 दिवसाला एकदा पाणी आहे. इथं फिरायला ऐरावत आहे म्हणजे हत्ती आहे. आपली गाडी पंक्चर झाली तर 5 किलोमीटर आपल्याला ढकलत जावं लागतं. तर कामधेनूच्या खिल्लार आहेत, खिल्लार. आपल्याकडे दूध सगळं ज्या दिवशी पाणी त्या दिवशी दूध बघा कसं असतं आणि इतर दिवशी कसं असतं. तिथं कल्पतरूच्या बागा आहेत, आपल्या हुतात्मा बागेतलं गवत बी नीट नाही. एवढा सगळा डिफरन्स असताना, एवढा सगळा फरक असताना त्या लोकांनी इथे येण्याची इच्छा का करावी, तर त्याला एकमेव कारण आहे. कारण या जन्माशिवाय ते कुठंच घडू शकत नाही. कोणतं कारण आहे ते? याची जन्मी सकारात्मक सांगितलेलं आहे. सकारात्मक कधी सांगितलं जातं की त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नसेल तर तेव्हाच त्याला सकारात्मक एखाद्या गोष्टीला सांगितलेलं आहे. माझ्या बघण्यात तर आपण असंच बघतो की फक्त माणसंच भजन करते. असं काय कुठल्या काही मशिनी दिंडी काढली आहे असं काय आपल्याला बघायला मिळत. म्हणजे फक्त आणि फक्त ह्या जन्मातच आपण भजन करू शकतो आणि ते करू शकतो म्हणूनच हरिनामाचा खिचडी काला. आणि हा खिचडी काला करण्यासाठी हा जन्म एक पुरेसा नाही. का नाही? तर कलियुगामध्ये 100 वर्षाची गणना म्हणायला सांगितलं. 100 वर्षाची गणना ही कलियुगाची सांगितलेली आहे. आता ह्या आजी बिजी गेल्या 80-85, त्यांच्यानंतरची पिढी 70, नंतर 60, आम्ही 50-55. बर 100ची बी गणना कशी आहे? 100 मध्ये 50 झोपेत गेली, राहिले 50. त्या 50 मध्ये लहानपणी
परमार्थ आपल्या हातून घडेल असं काय नाही. घरात लोकांचाच घडतो. आणि जरी करायला गेलं तर तुझं काय वय एका घरात बसून, जरी एखादं लहान मूल करायला गेलं. आणि आता कसं झालं महाराज, स्पष्ट बोलतो थोडं, भजन कीर्तन करणारे पोरं घरच्यांना पण आवडत नाही. मागं मी दृष्टांत सांगितलेला परत एकदा सांगतो. एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्यानंतर त्या आजी लईच आग्रह करू लागल्या, चला म्हणले आमच्या घरी चहा प्यायला चला. म्हणलं आता चहा प्यायला चला म्हणल्यानंतर वेळ तर होणार, म्हणलं कसं काय करायचं. गेल्या गेल्या आजी सांगायला आले आम्हाला, काय ना बघा महाराज, 4 पोरं आहेत, काही कमी नाही, देवाच्या सगळं चांगलं आहे. एक बँकेचा आहे, एक कोर्टाचा आणि एक शिक्षक आहे. 4 मुलं आहेत म्हणायची, तिघाच सांगायची, कोर्टाचा आहे, बँकेचा आणि शिक्षक आहे. आम्ही विचार केला, आजी तर 4 मुलं आहेत म्हणते, 3च सांगायले आहे, 4थ्याचं का खबर सांगेना. काय करतं एकदम विचारा तर, म्हणजे जिवंत आहे का गेलाय, विचारा तर विचारा. म्हणजे आजी तुम्ही 4 मुलं आहे म्हणतात, तिघाच सांगता. नाही म्हणजे तुम्हाला काय करायचं महाराज, 4थ्याचा चहा करून जावा म्हणजे आता तर चहा नाही, 4थ्याचं तुम्हाला काय करायचं, चहा प्या आणि तुम्ही जावा. म्हणजे 4थ्याचं सांगितलं तर चहा पिता तर नाही म्हणले. असं 5-10 मिनिटं त्यांनी पण टाळाटाळ केली, पण आम्ही बी जिद्दीवर अडून बसलो. म्हणले काय ते सांगा तर 4थ्यामध्ये काय सांगायचं, म्हणले कीर्तन करा, तुमच्यासारखंच बोंबलं काय बोला. म्हणजे भजन कीर्तन करणं सुद्धा लोकांना पटेल असं, पण खरं हित काय, आपल्याला हा देह दिलाच त्याच्यासाठी. तुम्ही काय मागून कोणाकडनं आणलेलं नाही, देवानं तुम्हाला दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा. अहो नुसता दिला नाही तर तुम्हाला त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी जे जे काय पाहिजे ते सगळं दिलेलं आहे. दिली इंद्रिय हात पाय, डोळे मुख बोलाया वचन कशासाठी दिलंय, जेणे तू जोडसे नारायण. म्हणजे त्या नारायणाची जोड करण्यासाठी, त्या नारायणाची प्राप्ती करून घेण्यासाठी दिलंय. लोक सहज म्हणजे देवानं आम्हाला काय दिलंय, ज्याला हात नाही त्याला विचारा ना, तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे काय आहे. अहो साधा हे जॉईंट आपल्याला दिला नसता तर असं काय जेवता आला असतं का आपल्याला. साधा विचार करा, जॉईंट एखादा जॉईंट तुटला तर 50,000 लाख रुपयाचं 50,000 लाख रुपये खर्च आपल्याला येतोय. तरी पण म्हणजे देवाने आम्हाला काय दिलं, हा देहच देवाने केवळ भजनासाठी दिलेला आहे. पण आपण एक काना एक मात्रा वाढवून देवले दिला देह भोजना गोमटा. सकाळी एक पाहिजे भाजी, संध्याकाळी एक पाहिजे. भजन बिजन बघू, पुण्यतिथी दिवशी राहायला बोला, राहायला पहिला जेवण महत्वाचं. तर हा जन्म देवाने दिला भजनासाठी दिलेला आहे, त्याची प्राप्ती करण्यासाठीच दिलेला आहे. आणि हा जन्म 100 वर्ष, मग आपलं काय झालं होतं, 100 वर्षाचा हिशोब चालला होता. अर्ध आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. ती 100 मधली 50 रोखण्यात गेली
लहानपणी भजन होऊ शकत नाही. रोग आला म्हणजे आजारी पडला, आता आमचा पप्पू भाऊच घ्या. पहिल्या दिवशी कीर्तनाला आला, दुसऱ्या दिवशी भाऊला आमच्या अचानक ताप आला. इच्छा असून पण बुडलं का नाही पडलं, इच्छा असून पण बुडला परमार्थ. मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय आणि शेवटी म्हातारा झाल्यानंतर आप्पासाहेब सांगायचे, नेहमी आप्पासाहेब सांगायचे, आमच्याकडे गिऱ्हाईक कसले ते म्हणणार रिटायर झाल्यावरचे गिऱ्हाईक, ज्याला ऐकायला येत नाही, ज्याच्या लक्षात राहत नाही, असं गिऱ्हाईक सगळं आमच्याकडं. आणि एक 5-10 आता 60-65 ला गेले, 5 वर्षांनी जाऊन महाराजांना विचारते, हरिपाठच लक्षात राहत नाही, काय आता त्याला कोण काय करणार. जेव्हा करायचं होतं, खरं तर कसं आहे की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. तो खरा परमात्मा. आणि हे 100 मधले आता आपण घेतला, बालत्व गेलं, पिढा गेली, रोग गेला, क्षय गेला, म्हातारपण, आणि दात पडल्यावर तुम्ही राम म्हणून बघा म्हणता येत. एक तर दात पडल्यावर राम तर म्हणताय ना तर याम तर म्हणताय, येत यमन घेऊन जात. तुम्ही ज्याला हाक मारचाल त्यांनीच येणार ना. तुम्ही ज्याला हाक मारचाल त्याने, रामाला हाक मारला राम येईल, आम्हाला हाक मारला यम येईल. तर असं नको आहे. तर वैकुंठ येतो ऐसे, वैकुंठात हे सगळं घडू शकत नाही. म्हणून काला खाऊ, आणि ही 100 वर्षातली राहिली तिथे आपल्या हातात 25-30 वर्ष, तेवढ्यामध्ये हा दुसरी काला आपण घेऊ शकत नाही. म्हणून म्हणलेलं आहे की उपसोनी या पुढती येऊ, काला खाऊ का तर वैकुंठ येतो ऐसे नाही. काही म्हणजे नाम कसं घ्यायचं आहे तर तिसऱ्या चरणात सांगितलेलं, एकमेका देऊ मुखी म्हणल्या म्हणजे काय चापटा वाजवायच्या नाही. एकमेका देऊ मुखी म्हणजे तुम्ही बी घ्या आणि आम्ही पण. कारण दुसऱ्याला दिलं तर आपल्याला मिळतं. छोटासा दृष्टांत आहे, एकमेकाच्या मुखात दिलं तरच सगळ्याचं पोट भरतं. स्वतः खायला गेलं तर काही. एकदा ब्रह्मदेवानं दोघांना बी आमंत्रण दिलं, राक्षसांना बी दिलं आणि देवांना बी दिलं जेवायचं. जेवायचं आमंत्रण दिल्यानंतर ठरलं, वेळ ठरली, सगळे आले. बसा म्हणले देवाला, राक्षस वाढल्याने करायला म्हटले. दरवेळेसच त्यांनी पुढं कशाला, आज आम्ही पहिल्यांदा पंक्तीला बसणार. ब्रह्मदेव म्हटलं बसा, पण एक अट आहे, 15 मिनिटाची वेळ आहे, घंटा पडली की जेवण थांबवायचं. पोट भरलंय नाही भरलंय कोणी काही विचारायचं नाही. आणि दुसरी अट, कोपऱ्यापासून हात वळवायचा, कोपऱ्यापासून हात वळवून जेवायचं नाही. असं जेवता जेव्हा 15 मिनिटाची वेळ. मग सगळे बसले, राक्षस बसले, पंक्ती वाढल्या. मग आता कोपऱ्यात तर हात वळवायचं नाही. मग कोण असं वर टाकायला, कोणाच्या तोंडात, कोणाच्या नाकात, कोण असं उडवायला, कोण इकडे खायला. पोटच कोणाचं भरलं नाही. 15 मिनिटात बेल पडली, पंगत संपली. एकाचंही पोट भरलं नाही, कोणाचं तोंडापर्यंत शिकलेलं नाही. मग देवांची वेळ आली. देवांच्या वेळ आल्यावर देव काय केले, बसताना नीट बसले, समोरासमोर तोंड करून बसले. एकमेकाच्या समोरासमोर तोंड करून बसले आणि बोला पुंडलिकचा गजर झाला. इकडचा जे उचलणार समोरच्या तोंडात घालणार, इकडचा उचलणार ह्याच्या तोंडात घालणार. हात वापरायचा नाही, हात सरळ करून उचलायला तर खाऊ घालू शकतो ना आपण. असे पण नियम नव्हता की आपणच खायचं.
हात न वापरता पोट भरायला पाहिजे. मग एकमेका देऊमुखी सुखे घालू अंबरी. 15 मिनिटात नाही 10 मिनिटात त्यांची पोट भरली, राहिली 5 मिनिट शिल्लक राहिली. एकमेकाला दिलं तरच पोट भरलं. आणि हा नामाचा काला घेताना कसा घ्यायचा तर तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद सुखे घालू अंबरी. आणि हे सगळं करण्यासाठी कुठं बाहेर जायचंय तर तुका म्हणे वाळवंट. वाळवंट म्हणजे वाळवंटात जाऊन करायचं नाही आहे, त्या नरदेहाला वाळवंट म्हणजे 3.5 हाताचं जे आपलं आहे त्याला वाळवंट म्हणलेलं आहे. तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट आणि उत्तम नीट म्हणलेलं आहे. खरं तर हे शरीर चांगलं नाही असं पण तुकाराम महाराज म्हणतात, पण हे शरीर चांगलं आहे. शरीर उत्तम चांगले असं पण प्रमाण ह्याच जन्मात घडू शकतं, याची जन्मी घडे देवाचे भजन. आणि हे ज्ञान नाही कोठे म्हणून महाराज म्हणतात भजोनिया पुरती येऊ काला खाऊ भात वैकुंठ व्हायचे नाही कवळ काही कार्याचे. एकमेका देऊमुखी सुखे घालू बरी. तुका म्हणे वाळवंट बर्वे. आतापर्यंत अभंगाचा मला जसा जमल तसा भावार्थाने सांगितलं. वेळ लागतोय आपल्याकडे नाही आहे तर आता एकदा विठोबरोबर माझं भजन होईल. 400 भजन झाल्यानंतर कीर्तनकार बांधलेला आहे की चरित्र ते उच्चारावे गेले देवे. काल्याच्या प्रकरणात देवानं गोकुळामध्ये केलेलं चरित्र हे सांगावंच लागतं, त्याशिवाय काल्याचे कीर्तन पूर्ण होत नाही. एकदा विठोबा रुक्माच्या भजनानंतर आपण थोडक्यात होऊन आपल्या सेवेला पूर्ण करू. चरित्र ते उच्चारावे गेले देवे. ही रांगत रंगणी सोडीत लोणी पर्यंत सगळं सांगायचं आहे, पण थोडक्यात सांगायचं आहे. मथुरेत कृष्णाचा जन्म झाला आणि देव स्वतः सांगू लागला की नंदाच्या घराला मज म्हणतात म्हणू का नंदाच्या घराला माझने
मज नेही गोकुळाला माया उपजली जेते नेही मज आणि तेथे. वसुदेवाने नेलं दुधडी गंगामाईवर आली, पाय लागल्यानंतर खाली गेली, जेवलं, मायेला आणलं, माया सुटली आणि कंसाला सांगितलं तुला मारणारा गोकुळात वाढा झालाय. गोकुळात तिथं वाढायला लागला. म्हणजे इकडं कृष्णाला आणून ठेवल्यानंतर पहाटे सगळीकडं वार्ता पसरली की नंदराजाला मुलगा झाला. आणि मग एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगू लागली गवळणा पुत्र झाला. शेवटच्या ऐसी गलबला झाली दासी जनी हे लगाली. पूर्ण गवळण म्हणत बसली तर वेळ लागतात. ती ऐसी गलबला झाली दासी जनी हे लगाली. कृष्ण वाढू लागला. इकडं तर इकडं काय महाराज गुडिया पताका करती कथा गाती गाणी. एखादा साधा मंत्री येणार म्हणलं तर साफसफाई होती, डीडीडी काय मारते, सडा काय मारते. हा तर ब्रह्मांड नायक आहे. गुडिया पताका तोरणे करती कथा गाती गाणी. पण इकडं कंसाला भीती वाटू लागली. सांगून तर झालं, आकाशवाणी तर झाली आहे, करायचं काय. विडाटोला कोणी उचलणार, तिच्या पोराला मारायचं आहे. आता घेता राक्षसाला वाटलं एवढ्या वेळा लहान लेकराला कोण मारणार. कसलाय बघितलं नाही, कुठाय बघितलं नाही, काय म्हणून मारायचं. शेवटी कुठला राक्षसी पुढे आली मी मारते म्हणजे. तिने स्तनामध्ये आपलं विष भरलं आणि विष भरून गोकुळातली जेवढी नवीन पोरं होती पहिला मारली. आणि मग तिला कळालं की नंदराजाच्या इथं पण एक मुलगा झालेला. आता त्या गर्दीत हा जायचं म्हणलं तर काय तर पाहिजे. एखादा कोणचा तर मोठा माणूस असला आणि त्याच्या बायकोला जर एकेरी हाक कोणी मारली तर ती जवळची असं आपण समजतो. ही गेली अगं यशोदे म्हणून हाक मारली. नंदराजाची बायको होती, ती राणी होती. यशोदे म्हणून हाक मारल्यानंतर लोकांना काय वाटलं यांच्या जवळच. कारण असं सहजासहजी एकेरी हाक मोठ्यांना कोणी मारत नाही. आली यशोदा म्हणली कोण बाई कुठली. अशी आमची आहे, तुझी मावशी आहे, हे आहे ते आहे. पण ठीक आहे म्हणले, तुझी माझी ओळख नाही लागू लागू सांगितली. चल म्हणली घरात. घरात नेलं. तुझ्याकडे बाळ झालंय म्हणे, तुझ्या लग्नाला घेऊ शकले नाही, बाळ तर दाखव. कोणचीच स्त्री आपल्या लहान मुलाला दुसऱ्याच्या ताब्यात द्यायला सहजासहजी तयार होत नाही. लहान मुलाला तर नाहीच ना. आता हिला काय सांगा म्हटली. नाही म्हणली झोपलाय त्यांनी झोपलाय. हे कृष्णाने ऐकले म्हणले हे भवानीचे गिऱ्हाईक आहे. हे जर गिऱ्हाईक केलं
तर पुढचं सगळं आपल्याला खट लागतं. भवानीचे गिऱ्हाईक आपण काय विरवतो, सगळे आपण हॉटेलवाले करतोच का नाही. नसलं तर पैसे घेऊन नापून देतो, पण भवानीचे गिऱ्हाईक सोडत नाही. कृष्ण म्हणले हे भवानीचे गिऱ्हाईक आता सोडलं तर चालत नाही. कृष्ण रडू लागला. महाराज खोटा बोलती काय म्हणले, पोरग जागा आहे तू रडा झोपला मी सांगते. नाईलाज व्यक्तीचा नाईलाज झाला. आणलं ज्या मांडीवर दिलं, म्हणजे मला तहान लागली, पाणी आणायला तू स्वतः जायचं म्हणले, दुसऱ्या कुणाला आणायला लावायचं. घेतलं महाराज, पाणी आणायला गेली तर पटकन पदराखाली घेतलं आणि त्या स्तनाला विष लावून आली होती. स्तनालाच लावलं कृष्णाला. कृष्णाने सगळं तिचं विष पिलं, दूध पिलं. शेवटी जेव्हा पंचप्राणाला तिच्या हात घातला तेव्हा पुतना म्हणाली मोच कृष्णा मोच, म्हणजे सोड कृष्णा सोड. अरे सोडवायला चालू म्हणला तुला, मी कुठे तुला धरून ठेवणार आहे, तुला सोडवणारच आहे म्हणलं यातनं सगळ्यातनं. मोच कृष्णा मोच म्हणले की हा तुला सोडवणार. शेवटी पंचप्राण तिचा घेतला आणि ते धूळ जेव्हा जेव्हा बघितलं म्हणल्या आता या लेकराला कुणापाशी द्यायचं. पहिला भवानीचं गिऱ्हाईक पुतना मावशी. मग आता म्हणजे तिकडे परत विचार पडला काय करायचं म्हणजे. एक जण बाळभद्राचं रूप घेऊन आला, ब्राह्मणाचं रूप. कृष्णाला पंचायत पडली ह्याला मारायचं तर कसं, ब्राह्मणाचं रूप घेऊन आणलं रक्षा. म्हटलं पंचांग सांगायचं म्हणलं तुमच्या मुलाचं. मला म्हणलं ब्राह्मण आलेत म्हणल्यावर आपण बसायला पाठ देतो, मागं पाठ देतो, त्याचा आदरा तिथे आपण आपल्या परीनं करतो. त्या बाळाला बघितल्यावर सांगितलं म्हणले तुमच्या किती तर पिढ्यात असलेले गुरु जन्माला नाही म्हणले, तुमच्या सगळ्याला कर्जन काळा ह्याला मोठा खड्डा करा गाडा म्हणल्या. किती तर पिढ्यात एवढं वाईटले गुरु जन्मलेलं नाही. कृष्ण म्हणला बरं बाबा म्हणला, मला गाडणारा अजून पैदा व्हायचा आहे, तर तुझा नंबर लागतोय का बघू. कृष्णाला खालच्या पाट्याला आज्ञा दिली की वरच, मागच्या पाट्याला आज्ञा दिली की पाठ मुसळ जे होतं घरातलं. शेवट आपल्याला प्रमाण दिलेलं आहे, पंचांग पाटले धोतर पिटले. त्याची हार गेली, मारलं नाही त्याला का तर केवळ ब्राह्मण देशात आल्यामुळे. हे दोन प्रकरण तरी सांगावंच लागतात. असं होत होत झाला तर कृष्ण मोठा करू आपण, लय वेळ थांबायला नको. कृष्ण मोठा झाला मग त्यांची टीम तयार झाली. काय रे म्हणले तुम्ही असली पोरं वाळे सुकडे, हे म्हणले इथं काय राहत नाही, सगळं मटुऱ्यात जातं म्हणले मालमंडळी. लोणी दूध दही टाक आणि आम्ही काय खायचं रे म्हणजे, तू असतील जागीरदाराचा म्हणजे आम्ही काय खायचं. कृष्ण म्हणला आपल्याला जर मिळत नसलं तर आपण चोऱ्या करू म्हणलं. तेव्हापासूनच काय तर म्हणा वाटतं ही काय सीधी उंगली सीने निकले तो टेढ़ी करनी पडते, असं काहीतरी आहे. मग सगळ्यांना सांगितलं पहिली चोरी माझ्या घरी, सगळं आणायचं म्हणले. सगळं आता चोऱ्या करायला जायचं म्हणल्यावर साहित्य नको का. पहिला म्हणला बारके दगड, एक लांब काठी, वस्त्रगाळ केलेली माती आणि सराट्याचे काटे. सराट्याचे काटे तर मामांना वगैरे माहित असतील, बायात घुसलं की एवढे 4 वस्तू. त्यांच्या मनाला हे सगळं करायला म्हणलं हे कशासाठी पाहिजे तुला, हे कशासाठी पाहिजे ते सांग मग आणतो. हे बघ म्हणला आपण सगळे बारके बारके
आणि उतरण लावलेली असते मंडावर, खडा मारून बघायचा, टांग गेलं तर रिकामा आहे म्हणायचं, काढायचं गप्प केलं तर त्यात काय तर आहे समजायचं, मग ह्या काठीनं पाडायचं म्हटलं खायचं आपण. मग त्यातनं बी जर एखादी गवळण आली, एक सकाळी काट्या कशासाठी येत म्हणला, काकाच्या पायातून जायचं पळून, पेंड्याला बसून परत म्हणला चप्पल घालून आली, त्यासाठीच माती सांगितली, डोळ्यात टाकायची जायचं पळून, त्यासाठी सांगितलेलं म्हणलं हे सगळं. कृष्ण होता तो आपल्यासारखं काय, शेवट वैतागले लोक, काय पण करू लागला कृष्ण. एक गवळण रांगोळी काढत बसली होती, रांगोळी काढत गेली, ह्याने असं बघत उभारलाय तिथं जाऊन, आणि त्या गवळणींना पण ह्याने आलं नाही तर करमायचं नाही, ज्या गल्लीत जातील त्या गल्लीत हुडकत जायचं, असं बघत उभारला रांगोळी. म्हणजे काय बघायला, काय रांगोळी काढली का म्हणलं, तुझ्यापेक्षा मी चांगली काढतो, तुझ्यापेक्षा मी चांगली काढतो म्हणला. त्याच्यावर कृष्णाने अक्षरशः सूट केली, प्रमाण आहे त्याला, आपण त्या मनाचं काही पण घाण्याला बोलत नाही. अष्टदळ काढले अंगणी, वरी मोठे चक्र पाणी, म्हणला तुझ्यापेक्षा माझी चांगली. वैतागले लोक, अक्षरशः घरापर्यंत किरकिरी आली, आमच्याकडे तुमच्या, आमच्या तुमच्या, वैताग येतं की नाही बायका, आता नाही म्हणून म्हणालो. शेवटी लोक विचारू लागले, गवळणी विचारू लागल्या, अगं यशोदे तुझ्या कृष्णाला सांगावे, तुझ्या कृष्णाला सांगावे, ह्या गोकुळी राहावे का जावे. शेवटी यशोदा म्हणायचीच, मोठी आता गवळण लय म्हणायला नको, शेवटी यशोदा पण म्हणायचीच, कोण किती बी दोडकं लेकरू असलं तर आपल्या आईला चांगलंच वाटतंय, तिने सांगतच नसती. बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ, चौकी आणि 6 चरण म्हणजे 24 कडवे आहेत, म्हणत बसलं तर लय वेळ लागतंय. पहिलं चरणच ते आहे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोजिरवाणे, आणि काय सांगत आगाराने ग गोकुळच्या नारी, माझं पोरगं चांगलंच आहे म्हणणार, पण लईच तक्रारी आल्यावर यशोदा म्हणली बाद झाला, आता उद्यापासून शाळेत, उद्यापासून शाळेत जायचं म्हणजे शाळेत. शेवटी पोरग फोन केल्यावर शाळेत तर ग बसाल असा लोकांचा गैरसमज असतो, गैरसमज असतो. शाळेत काय करते ते त्यांनाच माहित, शिक्षकांनाच माहित. तर शाळेत
जायचं म्हणजे उद्यापासून इथला खेळ बंद. आईने ऑर्डर दिली की ह्याने लगेच टीम मध्ये गेला. हे म्हणलं उद्यापासून इथलं सगळं बंद, सगळ्यांनी शाळेत जायचं. त्याला तर एकट्याला करणार पाहिजे की, आणि त्या गोपाळांना तर करणार पाहिजे की. उद्यापासून सगळा इथला खेळ बंद, सरळ शाळेत जायचं. आता शाळेत जायचं म्हणजे युनिफॉर्म असतं की नाही? काय युनिफॉर्म असतं की नाही? शाळेत कृष्ण निघाला, इकडं वार्ता पसरली आजपासून देव गोकुळात काय वृंदावनाला जाणार म्हणजे तिकडं. कोणी लेखी कोणी सुना कोणी एकी स्वतंत्र. ज्या लेखी होत्या त्या निघाल्या ह्याला बघायला, आणि ज्या एकट्या होत्या त्या निघाल्या. सोना म्हणल्या काय स्वतंत्र होत्या त्यांना तर काय करायचंच नाही, पण सुना म्हणल्या आता ह्याला बघायला जायचं तर काय करायचं. असलेलं पाणी रिकामं केलं, घरात असलेलं पाणी रिकामं केलं. त्या बाई म्हणले हे रिकामं झालं पाणी तिथनं आणायचं आहे. आता जायचं म्हणल्यानंतर युनिफॉर्म तर पाहिजे. युनिफॉर्म कसा होता महाराज? कांद्यावरी कांबळी खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी. चारी तसे रेणू सावळा जगदेवी. राधे 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 मुकुंद मुरारी. सारी तसे रेणू सावळा श्रीहरी. एक एक गवळण एक एक गोपाळ. हाती धरून या नाचती रास मंडळ. आणि शेवट असा आहे की एका जनार्दनी रासमंडळ रचिले. जिकडे पाहावे तिकडे अवघे ब्रह्माची कोंदले. असं तिथे गेल्यानंतर खेळ चालू झाले म्हणा की आपण म्हणतो क्रिकेट आत्ताच आहे तेव्हाच आहे. चेंडूबाई हा मामा हा मामा पोरा हा मामा. वाजे गमामा की हमामा उतुंडू पाट्या चेंडूबळी हे खेळ चालू झाले. आणि खेळ चालू झाल्यानंतर खेळ बंद करा म्हणायची हिंमत देवाची बाकीच्यांची. आता त्यांनी सांगायचं खांदी भार काय खेळायाची सूट. एवढा चांगला वास यायला कीर्तनातून कशाला आवाज कळते फिरते की नाही वास. थोडी सर्दी झाली त्यामुळे वास काही येणार. तर खांदी भार पोटी भूक आणि काय खेळा याचे सुख हे गोपाळांनी सांगायचं. देवाने
देवाला तो अधिकार नव्हता बास करा म्हणायचं. ठीक आहे म्हणले, तुम्ही बास म्हणतो तर बास करायचं ना. तुम्ही काय बसली राहा तसं तर 10चं टायमिंग आहे, मग 11:15 चालू झालं, 11:45 संपवला. नाही मग तसं बघायला गेलं तर अजून 1 तास माहिती. पण का म्हणे तू राख म्हणेरी, म्हणेरी जी गाय आहे ती तूच वळवून आणावं लागते, दुसरं कोणी आणू शकत नाही. म्हणेरी गाय म्हणजे मनरूपी गाय, जी सगळीकडे जाते. आता आपण हितावर कुठं कुठं जाऊन आले असं सगळ्यांनी गॅरंटी द्यायची माझ्या सहित की आपण देहाने इथं आहे, मनाने इथं आहे म्हणून. माझ्या सहित म्हणतो मी आता कीर्तन इथं करायला पुरी झाली असं का नाही माझ्या मनात येऊन गेलं. कीर्तन सोडायला बरं ना, झाले पंकज तर बसायला नको. हे माझ्या एकट्यासाठी नाही, तुमच्या सगळ्यासाठी. तर तुका म्हणे तू राख म्हणेरी, कारण माशी सगळीकडे बसती. ज्या वेळेस विस्तावर बसती त्यावेळेस संपती. तसं आमचं मन सगळीकडे फिरलंय, पण तू जर तुझ्या पायाशी आणलं तर ते तिथंच जळून जाईल. की माझे चित्त तुझ्या पाया पडली किंवा माझे चित्त तुझे पाय राहो ऐसे काय, की हे तू बघ. का म्हणे तू राग म्हणेरी. आणि मग कृष्णाने जेव्हा मुरली वाजवली त्यावेळेस आहारे सावळ्या कैसी वाजवली मुरली. त्या मुरलीच्या ध्वनीने म्हणेरी पण आली, पण त्या म्हणेरीने ऐकलं म्हणून ती आली. आपण ऐकतच नाही तर आपण कसं जाणार. त्यामुळं म्हणतात. आणि मग हा काला करायचा कुठे चुरमुरे कुठं करायचा तर एक यमुनेच्या तीरावरचा दगड साफ करा म्हणजे आणि म्हणले माझी जशी आहे तशी पाहिजे. सगळे गोपाळ म्हणले तू हाय राजाचा पोरगा जागीरदार असशील, तुझ्या घरी म्हणले आमची हाय तशी खायची, नंतर तुझं बघ आमचं आम्ही बघतो म्हणले सगळे. देव म्हणला तसं नको, माझ्या तुमच्याशिवाय मला काय किंमत आहे. ही खडकी सोडियाला मोठा आजीचा दहिकाला गोमटा. ही खडक साफ केली आणि कमलपत्राकार मुलं बसवली. कमलपत्राकार म्हणजे जी लहान आहेत ती पुढं. आणि आपलं बी तसंच आहे, ज्याचा अभिमान गेला त्याने लहान, ती पुढं. ज्याला अभिमान आहे ती. आणि मग याचा वास कुठं सुटला, स्वर्गात सुटला. त्या काल्याचा वास जो काला सगळा मिक्स केला पूर्ण करला, ज्याचा सगळ्यांनी एकत्र काला केला त्याचा वास स्वर्गात सुटला. पण म्हणले देव म्हणले आता हे काला तर मिळालं पाहिजे, पण तिथं जायचं कसं. गवळ्याची ताक पिरे काय ती पोरे चांगली. अरे गवळ्याची ताक पिणारे पोरं तिथं अभिमान आडवा आला. देव म्हणला यांना तर मिळून द्यायचं नाही, एवढा अभिमान आहे तर काय करायचं.
आणि बोलता बोलता देव म्हणला खाताना ना असं वर करायचं म्हणलं टोकतो. यांना काय नाही, देव म्हणते तर करायचं. त्याने असं वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका लाभो. शेवटी म्हणले देवगणाने विचार केला, म्हणले असं मिळत नाही, यमुनेला हात धुवायला येतील ना म्हणले, तेव्हा त्यांचं खटखट आहे ते खाऊ. देव म्हणला आज तिथं बागू लागलेला कोणीच जायचं नाही. मग हे हात आपल्या आपल्या टिरला पुसायला म्हणले. इथंच पुसायला काय सांगितले, प्रत्येक ठिकाणी आपल्या शरीरात कुठल्या ना कुठल्या देवतेचं वास्तव्य आहे. फक्त अशी ही एकच जागा आहे जिथं कुठल्याही देवतेचं वास्तव्य नाही, म्हणून आपल्या आपल्या टिरला हात पुसा म्हणून सांगितले. ज्याला अभिमान आडवा आला त्याला काला कधीही मिळत नाही. ते तेव्हापासून चालत आलेला आहे, आत्ताच नाही. आणि असा हा काला देवाने केला. आणि त्यानंतर माऊलीनी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवली, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाह्या वाटी. की असं त्यानंतर आपल्या सप्त्यामध्ये शेवट दिवशी काला करण्याची पद्धत ही चालू झाली. आणि काल्याच्या प्रसादाने आपल्या सप्त्याची समाप्ती होत असते. आणि काला प्रकरणामध्ये काल्याचे वर्णन हे कीर्तन करणं बंधनकारक आहे. वेळ किती यायला महत्व नाही, तास असो अर्धा तास असो, तेवढ्या वेळेत तरी ते पूर्ण करायला पाहिजे. तर असो झालेली वेळेवाकडी सेवा माऊली चरणी, भगवंता चरणी आणि ज्यांच्या कृपेने बोलतो असे आमचे श्री गुरु गुरुजीबुवा राशीकर यांच्या चरणी अर्पण करतो. आता यानंतर माऊलीचं भजन होईल, शेवट चाल होईल, मग काल्यात खिरापतीचा अभंग होईल आणि मग आरती. ज्ञानोबा माऊली तुका म्हणे वाळवंत, तुका म्हणे वाळवंत.
संत संग सरोवरा पंढरीचा वारकरी चंद्रभागे पंढरीचा वारकरी कल्पशुभावी दया कल्पनेची बाधा आपल्या 4 दिवसीय सप्त्याची आज काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे। हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्वांचंच सहकार्य लाभलेलं आहे। ज्या सर्वांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे परीट दोघी समाजसेवी बौद्ध संस्था शहर सोलापूर व पाणीवेस भजनी मंडळ यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक आभार। यानंतर पहिली पंगत ही आपल्या वारकरी लोकांची होईल आणि त्यानंतर आपल्या समाज बांधवांची ही पंगत होईल। सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा।
ही नम्र विनंती. ज्ञानदेव अच्युता वामना दशरथ नंदना जयजुगा कृष्णा पांडुरंगा कृष्ण विष्णु हरी मधुसूदन मुरारी जय तो नरहरी पांडुरंगा ऐसी गाणी करता विठ्ठल पावला नैवेद्य जेवला नामयाचा अच्युता वामना दशरथ नंदना जय विठुगा कृष्णा पांडुरंगा कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.